ब्रेकिंग न्यूज पाहूयात। राष्ट्रवादीला अपात्रतेची भीती वाटते का असा सवाल उपस्थित केला जातोय। राज्यसभा खासदारकीची 4 वर्ष शिल्लक असताना देखील प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। तर प्रफुल्ल पटेल राजीनामा देऊन अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। काही तांत्रिक कारणांमुळे निर्णय घेतल्याची माहिती तटकरेंकडून देण्यात आली होती। तर प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवरती नंतर दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। राष्ट्रवादीला अपात्रतेची भीती वाटते का, यामुळे हा सवाल उपस्थित केला जातोय। कारण काही तांत्रिक कारणांमुळे निर्णय घेतल्याची माहिती तटकरेंकडून देण्यात आली आहे। खरं तर प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज्यसभा खासदारकीची प्रफुल्ल पटेल यांची 4 वर्ष शिल्लक असताना देखील त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता खरं हा प्रश्न उपस्थित केला जातोय की राष्ट्रवादीला अपात्रतेची भीती वाटते का। तर तटकरेंकडून कुठेतरी काही तांत्रिक कारणांमुळे निर्णय घेण्यास हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्यसभा खासदारकीची 4 वर्ष शिल्लक असताना देखील प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिल्यानं हा प्रश्न उपस्थित केला जातोय। काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कोर ग्रुपने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।